हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल. माणसं म्हणतात परमार्थ करणं गरीब लोकांचं काम आहे, दीनदुबळ्या माणसाचं काम आहे. अरे नाही, परमार्थ फक्त दीनदुबळ्या आणि गरीब लोकांनीच करायचा असतो असं नाही. परमार्थ हा श्रीमंत लोकांनी सुद्धा केला जातो आणि तो तितक्याच उच्च कोटीचा होतो. या दोन घटनांनी आपल्याला दाखवून दिलं सज्जन हो. पहिली घटना पोरांनो, वट्यावर बसलेले पोरं ऐका. पहिली घटना तुम्हाला सांगतो. जगातला नंबर 1 चा फुटबॉलर सध्या भारत देशात आलेला आहे. मला कुणी बी त्याचं नाव सांगायचं. मोठ्याने बोला, काय अडचण नाही, तुम्ही सुद्धा आमच्याच वार्डातले, बोला. वा, काय नाव आहे तिकडं पण सांगितलं कोणीतरी, इथं या दादानी पण सांगितलं. लिओनल मेसी नाव आहे त्याचं पोरांनो. जगातला नंबर 1 चा, मला वाटतं अर्जेंटिना देशाचा तो प्लेयर आहे. नंबर 1 चा खेळाडू तो, नंबर 1 चा. वर्षाची त्याची कमाई जवळपास 950 ते 1000 करोड आहे वर्षाची कमाई. इतका श्रीमंत माणूस नंबर 1 चा, त्याचे फॉलोअर्स मिलियन मध्ये आहेत. पण तो पोरगा भारत देशात आलाय. आता कालची घटना आहे. तो गुजरात प्रांतामध्ये गेला होता, अंबानीच्या परिवाराला भेटला आणि तिथं त्या अंबानीच्या परिवारासोबत भगवान भोलेनाथाची एवढी मोठी रुद्राक्षाची माळ त्यानं गळ्यात घातली. एवढा मोठा असा तिलक लावलाय त्यानं कपाळाला, असा मस्त कुंकाचा तिलक लावलाय, गळ्यात माळ घातली रुद्राक्षाची आणि महादेवाचा अभिषेक करून हात जोडून मुखातून त्याच्या शब्द निघतायत, हर हर. कोण म्हणते हे? विदेशातला माणूस. त्यानं मान्य केलं की जग देवाशिवाय चालू शकत नाही. आणि दुसरा देशातला माणूस. सध्या प्रत्येक क्रिकेटरच्या, आज मला वाटतं क्रिकेट आहे आज हॅन पोरो, कंडिशन चांगलं आहे ना का बॅड कंडिशन आहे? रिपोर्ट देत जा अधून मधून. विठाला विठाला. भारत देशातला अत्यंत गरीब परिवारातून पुढे गेलेला पोरगा सज्जन हो, आज फक्त भारत देशाच्या माणसाच्या खेळाडू असा आहे तो. फक्त भारतातल्या लोकांच्या दिलावर त्यानं राज नाही केलं, संपूर्ण जगामध्ये क्रिकेटरच्या यादीमध्ये आज सचिन तेंडुलकर सुद्धा मागं पडलाय सज्जन हो. 1 नंबरचा किंग जर कोण असेल क्रिकेटचा, कोण आहे बरो? वाह, ऐका ऐका, विराट कोहली. हा, नाम भी विराट है. अरे मला वाटतं त्याच्या पार्टीचे दिसत का नाही? नक्की त्याच्यामुळं नक्की RCBचे फॉलोअर दिसते. हा, त्याच्याशिवाय टाळ्या वाजू शकत नाही. ऐका ऐका, तो विराट कोहली खेळाडूंच्या यादीमध्ये पोरांनो 1 नंबरची कमाई, त्याची 1 नंबरची कमाई असलेला तो पोरगा त्याची बायको सोबत घेऊन सध्या लंडनला शिफ्ट झालेत. पण लंडन वरून तो प्रत्येक वेळेला येतो, 4 वेळेला, 4दा, 4थी वेळ होती कालची. 4थ्या वेळेला तो श्रीधाम वृंदावन मध्ये आला. आणि त्या वृंदावन मध्ये आपण पाहत असाल मोबाईलवर, त्या वृंदावन मध्ये पिवळ्या कपड्याचे साधू आहेत, ज्यांचं नाव आहे प्रेमानंद बाबा. त्या प्रेमानंद बाबाकडे दोघं गेले. अरे एकीकडे बघितलं तर क्रिकेटरची लाईफ, ऐशो आराम मध्ये जीवन जगणारे एकीकडे ते क्रिकेटर आहेत आणि एकीकडे हा पोरगा विराट कोहली गेला. गुडघे टेकून त्या बाबाच्या समोर बसला 4 वेळा. पहिल्या वेळेस गेला तर हातामध्ये बेरखा, नामस्मरणाचा जप करायचा तो बेरखा घेऊन बसला, जप यंत्र घेऊन बसला बायकोला घेऊन. 4दा गेला. त्यांचं ते कुणाच्या बी गळ्यात माळ घालत नाहीत ते प्रेमानंद बाबा, कुणाला बी शिष्य करत नाहीत. त्यांचा क्रायटेरिया आहे, तो कंप्लीट केल्याशिवाय ते गळ्यात माळ घालत नाहीत. आणि कुणी जागीरदार जरी असला तरी त्याला ते शिष्य बनवत नाहीत. त्या दोघा नवरा बायकोनी, एकीकडे पोरगी त्याची बायको फिल्म इंडस्ट्री मधली नंबर 1 ची ऍक्ट्रेस, काय नाव पोरानं तिचं? अनुष्का शर्मा. हा, हे पोराला सगळं अपडेट आहेत, पोरच अपडेट आहेत, विषय नाही काही. ऐका, ती पोरगी सुद्धा नंबर 1 ची ऍक्ट्रेस असताना सुद्धा सगळं सोडून दिलं, लात मारली तिने. आपल्या सगळ्या त्या फिल्म इंडस्ट्रीला लात मारली आणि ती पोरगीन तो पोरगा, दोघं नवरा बायको सज्जन हो. कालची घटना आहे. दोघं आले, गुडघे टेकून बसले आणि पवित्र तुळशीच्या कंठ्या दोघा नवरा बायकोनं गळ्यात घातल्या. आणि विराट कोहलीला पोरानं तुम्ही पाहिला असेल, बॅट हातात घेऊन 6-4 मारणारा विराट कोहली
दाढी शायनिंग केस ॲक्टिव्ह सगळा विराट कोहली पाहिला आहे. पण तुम्ही हा विराट कोहली आजपर्यंत कधीच नसेल पाहिला की ज्या विराट कोहलीच्या कपाळाला जसा वारकऱ्याचा गंध असतो ना उभा, तसा वारकऱ्याचा गंध काल परवाच्या दिवशीच्या फोटोवर आहे पहा. मला याच्यातून फक्त एवढंच सांगायचंय. दुसरं आणखीन एक आहे, भारतातला दुसरा आणि जगातलं तिसरं उदाहरण आहे. त्या WWE नावाचा एक खेळ आहे पोरांनो. त्याच्यातला भारत देशातला दुसरा रेसलर, पहिला तर आपल्याला माहिती खली, आणि दुसरा रेसलर आहे त्याचं नाव होतं काय, मला वाटतं ते नाही रे, भारत देशातला असा त्रिपुंड लावतो पोरांनो, तो असाच भस्म लावतो ती कपाळाला रेसवर उतरत असताना. वीर महान नाव त्याचं. काय वीर महान. सगळी रेसलिंग एक डाव जर खेळला ना पोरांनो, ऐका, एक जर डाव खेळला त्याने एक डाव, तर त्याला करोडो रुपये मिळतात. एवढं मोठं न उचलल एवढं सोन्याचं ते एवढं ते खांद्यावर घेऊन त्याचं ते हे असतं, मेडल असतं त्यांचं सोन्याचं ओरिजिनल, त्याच्यात हिरे माणिक मोत्याने सजवलेलं अब्जावधी रुपयाचं ते मेडल, आणि असले कित्येक मेडल जिंकलेला तो वीर महान आखाड्यात उतरायचा तेव्हा सुद्धा कपाळाला शंकराचा भस्म लावायचा. आणि आज सज्जनाव त्याने त्या सगळ्या त्या कुस्त्याला रेसलिंगला लात मारली, आणि त्या प्रेमानंद बाबाच्या सोबत आज मी वृंदावनामध्ये 12 किलोमीटरची प्रदक्षिणा आनवनी पायानं घालतो. मला याच्यातून तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की परमार्थाशिवाय जगाला पर्याय नाही.